तर विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे। आपण बघतोय ग्रामसेवक भरती। ग्रामसेवक भरतीच्या जुन्या प्रश्नपत्रिका आपण बघतोय आणि त्यामधलं आजचं हे तांत्रिक प्रश्नांचं लेक्चर आहे की ग्रामसेवक भरतीला कशा पद्धतीचे तांत्रिक प्रश्न विचारले गेले आहे, कृषी घटकावरील प्रश्न विचारले गेले आहेत। बरेच जण विचारतात बघा कृषी घटकासाठी कोणतं पुस्तक वाचावं। बघा मी स्वतः ग्रामसेवक म्हणून काम पाहिलेलं आहे जवळपास 3.5 वर्ष। या ठिकाणी मला ज्या पुस्तकाचा फायदा झाला, मार्केटमध्ये आणखी भरपूर पुस्तकं आली असतील, मात्र मला त्यावेळेस मी त्या ठिकाणी कोळंबे सरांचं भगीरथ अकॅडमीचं कृषीशास्त्र नावाचं पुस्तक वाचलं होतं। आता सध्याही ते मला वाटतं मार्केटमध्ये असेल तर नक्कीच तुम्ही ते यूज करू शकतात किंवा इतर कोणत्याही एखाद्या पब्लिकेशनचं चांगलं पुस्तक असेल ॲग्रीवरील तर निश्चितपणे ते वाचू शकतात। ओके, एक पुस्तक व्यवस्थित त्याच्या नोट्स काढणे, कारण मी याच्या पूर्ण नोट्स काढल्या होत्या, मी ते लिहूनच काढलं होतं पुस्तक नोट्स स्वरूपात आणि त्याच्या रिव्हिजन केल्या होत्या। जबरदस्त मार्क्स तेव्हा काहीतरी 32 प्रश्न होते, 32 पैकी माझे 28 बरोबर आले होते कोणताही ॲग्रीचं बॅकग्राऊंड नसताना। त्याच्यामुळे मला वाटतं एक तुम्हाला चांगला स्रोत सोबत ठेवावा लागेल। दुसरं तुम्हाला आपण ग्रामसेवक भरतीचा संपूर्ण कोर्स दिलेलाच आहे, ते STIRCP ॲप्लिकेशनला त्या ठिकाणी तुम्हाला इतर सगळ्या नोट्स आपण दिलेल्या आहेत, त्या तिथलच्या नोट्ससुद्धा तुम्ही वाचा। जुन्या प्रश्नपत्रिका आपण त्या ठिकाणी देतोय, त्या प्रश्नपत्रिका वाचा। सगळ्या बाबी केल्यावर नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी चांगला स्कोर येईल, यात कोणती शंका नाही। बघा या ठिकाणचा आजचा प्रश्न आहे, आपण पहिले 10 प्रश्न आधीच्या लेक्चरला बघितले होते। 11वा प्रश्न आहे, मुळा, गाजर, रताळी व बीट ही त्या वनस्पतीची टिंबटिंब होत। काय आहेत त्या वनस्पतींची? ती भूमिगत खोडे आहे, सोटमुळा आहेत, भूमिगत फळं आहेत की भूमिगत पाने आहेत? 11 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे। बघा ग्रामसेवक भरती तांत्रिक प्रश्न या ठिकाणी आपण बघतोय। मित्रांनो ही जे आहेत ना, मुळा असेल, गाजर असेल, रताळी असेल, बीट असेल, ही त्या वनस्पतीची त्या ठिकाणची सोट मुळं आहेत हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे। बघा 2 पद्धतीची मुळं असतात की एक म्हणजे तंतुमय मुळं, तंतुमय, ओके, ज्याला अशा पद्धतीने म्हणजे तुम्ही मका बाजरीचं वगैरे असं बघतात। आणि सोटमूळ जे असतात ना, याच्यामध्ये काय असतं, याच्यामध्ये एक मुख्य मूळ आहे आणि नंतर मग लहान लहान मूळ आहे। तर या ठिकाणी हे जे एक मुख्य मूळ आहे का, तोच हा भाग आहे थोडक्यात। हे रताळी, बटाटा, बीट वगैरे जे असेल ते आपण मुळा, गाजर, रताळी, बीट हे जे आहे। बघा कशा पद्धतीचं या ठिकाणी मूळ असू शकतं, मुळाची रचना कशा पद्धतीची असते। इथे हे मूलकेश तुम्ही बघतायत, परिपक्वन ऊती बघतायत, दीर्घीकरण ऊती बघतायत, विभाजी ऊती आहे आणि एकदम इथे टोकाला जे असतं त्याला मूल टोपी असं म्हटलं जातं, ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे। आता मूळ नेमकं काय आहे, तर वनस्पतीचं एक संवहनी वनस्पतीचा एक अवयव आहे जो की जमिनीखाली वाढतो। पहिला मुद्दा, मुळाचं कार्य काय माहिती का, वनस्पतीला घट्ट रोवून ठेवणे, जमिनीतील पाणी व विरघळलेली जी खनिजं आहेत ती शोषून खोडापर्यंत वाहून नेणे, अन्न साठवून ठेवणे ही त्याची मुख्य काम आहे। बघा अन्न साठवून ठेवणं जे हे सुद्धा कार्य आहे। पुढे काही मुळं ही अंशतः किंवा पूर्णपणे हवेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी असतात। त्याच्यानंतर असे खोडे आणि मुळे यांच्यामध्ये काही फरक असतात। मुळावर पर्णवर्ण असतात, कालिका नसतात असं म्हटलेलं आहे। मुळांना मूल टोपी असते, त्यांच्या शाखा कालिकांपासून न फुटता आतील ऊतींपासून निर्माण झालेल्या असतात, हे आम्हाला माहिती असलं पाहिजे। मग बीजाचं अंकुरण होतंय तेव्हा मूळ हे मुळांकुर त्या ठिकाणी तयार होतं, ते मातीत घुसतं, वाढतं, रोपाला घट्ट पकडतं, असे मुळाचे कार्य अनेक या ठिकाणी आपण बघतोय। मग त्यामध्ये अनावृत्त बीजी तसे द्विदल वनस्पती जे आहे याच्यामध्ये आपण बघतोय की सोटमूळ बनतं आहे। आपण जे हा जो आपल्याला या ठिकाणचा प्रश्न होता ना की सोटमुळं जे आहेत त्याचे काही उदाहरणं आपण बघितली होती, जे की खालच्या दिशेने वाढतंय, त्या लहान लहान शाखा फुटतायत आणि त्यामध्ये मग हे गाजर असेल, त्याच्यानंतर टर्निप असेल, या वनस्पतीच्या सोटमुळामध्ये अन्न साठवलेलं असतं आणि ते साठवलेलं अन्न म्हणजे ते आम्ही जे खातो ना, ते गाजर वगैरे, ते फुगीर झालेलं ते अन्न आम्ही खातोय। लक्षात घ्या, इथे टर्निप नावाचं एक नवीन उदाहरण तुम्हाला दिसतंय। ओके, तर अशा पद्धतीने या बाबी तंतुमय मूळ संस्था सुद्धा दिलेली आहे तुम्हाला। एक गवताची बघा प्राथमिक मूळ हे गळून पडतं, खोडाच्या तळापासून मुळाचे जाळे उद्ध्वस्त होते, ते आपल्याला माहीत असणं या ठिकाणी गरजेचं होतं। इंटरेस्टिंग असा हा मुद्दा आहे। आपण पुढच्या प्रश्नाकडे जातोय। मायकॉलॉजी म्हणजे काय असं तुम्हाला विचारलेलं आहे। इथे एक प्रश्न मला वाटतं तो प्रश्न घेण्याचा राहिला तुम्हाला। या ठिकाणी जे बीज महामंडळ आहे, महाबीज जे आहे हे कोणत्या जिल्ह्यात आहे असा प्रश्न विचारला होता। ओके, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ किंवा ज्याला महाबीज म्हणतो हे कोणत्या जिल्ह्यात आहे असा प्रश्न आलेला आहे। तो त्या ठिकाणी आपला थोडंसं प्रिंटिंगमध्ये हे झालेलं दिसतंय, स्किप झाला, पण तो प्रश्न आलाय
महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ हा महाराष्ट्र शासनाचा उपक्रम आहे. शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचे बियाणं या ठिकाणी उपलब्ध करून दिले जातात. त्यानंतर याचं मुख्यालय हे अकोला या ठिकाणी आहे हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. याची स्थापना हरित क्रांतीचे जे जनक आहेत वसंतराव नाईक यांच्या कारकिर्दीमध्ये 1971 मध्ये झालं हे आम्हाला माहीत असलं पाहिजे. महाबीज संदर्भात एक प्रश्न तुम्हाला तांत्रिकमध्ये आलेला आहे, तो एक तुम्ही नोट डाऊन करून घ्या. पुढे मायकोलॉजी म्हणजे काय, मायकोलॉजीमध्ये नेमकं कशाचा अभ्यास केला जातो असा एक प्रश्न तुम्हाला विचारला गेला आहे ग्रामसेवक भरतीला. बॅक्टेरिया, व्हायरस, बुरशी की निमॅटोड्स, मायकोलॉजी कशाला म्हणायचं आहे 13 नंबरचा या ठिकाणचा हा प्रश्न आहे. बघा बुरशीचा अभ्यास जो आहे ना, कवकाचा अभ्यास जो आहे का त्याला आम्ही मायकोलॉजी म्हणतो. ओके, कवक सृष्टी कवक आम्ही बघितलेली असते. या ठिकाणी काही चित्र तुम्ही बघतायत. कवक किंवा बुरशी आपण म्हणतोय हा युकेरियोटिक या सजीवांच्या गटाचा एक सदस्य हे तुम्हाला माहीत असावं. याच्यामध्ये ईस्ट आहेत, मोल्ड्स आहेत, त्याच्यानंतर मशरूम आहेत. बघा एक कवकामधले मशरूम नीट लक्षात ठेवा, मोल्ड्स नीट लक्षात ठेवा, ईस्ट नीट लक्षात ठेवा. या सूक्ष्मजीवांचा या ठिकाणी समावेश आहे. या जीवांचे या ठिकाणी वर्गीकरण आहे जे वनस्पती आणि प्राण्यांचे इतर युकेरियोटिक जीवनापेक्षा वेगळं आहे. म्हणजे बुरशीचं जीवन थोडंसं वेगळं आहे ते आम्हाला माहीत असलं पाहिजे. बुरशी अन्नासाठी दुसऱ्यावर अवलंबून असणारी मृतोपजीवी सजीव आहे. बघा बुरशीबद्दल अत्यंत महत्त्वाचा मुद्दा. परावलंबी आहे, मृत जीवांवर जगणारी बुरशी हे आम्हाला या ठिकाणी माहीत असलं पाहिजे. आता हे बुरशीचे विविध उपयोग त्या संदर्भात सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. दारू बनवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं इथे दारू बनवण्यासाठी जे आहे बुरशी आंबवण्याची क्रिया ज्याला आम्ही फर्मेंटेशन म्हणतोय ती क्रिया इथे केली जाते. याच्यामध्ये ब्रेड बनवणे असेल, बेकरीचे पदार्थ बनवणे असेल, याच्यासाठी आम्ही यीस्ट वापरतो आहोत जो की बुरशीचा एक प्रकार आहे हे आम्हाला माहीत असलं पाहिजे. त्याच्यानंतर औषधी बनवण्यासाठी सुद्धा बुरशीचा वापर आहे. ओके, ते आम्हाला माहीत असलं पाहिजे. बघा या ठिकाणी हे आळिंबी प्रकारातील जी बुरशी आहे का ती सुद्धा आपल्यासाठी महत्वाची आहे, जी की चवीला रुचकर आहे. बऱ्याच बाबी म्हणजे बुरशी जे आहे अन्न साखळीचे चक्र पूर्ण करण्यामध्ये सुद्धा बुरशीचा वाटा फार महत्वाचा आहे. टाकाऊ घटकाचं विघटन करणं त्याच्यामध्ये बुरशीचं फार महत्वाचं असं स्थान आहे ते आम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढे गवताळ प्रदेश असेल, जंगलामध्ये आपण बघतोय वनस्पती वाचण्यामध्ये त्या ठिकाणी बुरशीचा वाटा महत्वाचा आहे. ओके, त्याच्यानंतर बुरशी जे आहेत जे आपलं जमिनीमध्ये ज्या काही घटना घडत आहेत त्याच्यावरही सुद्धा तुम्हाला हे होत आहे. मानवी आरोग्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा बुरशी हे बघा तुम्ही सर्दी, ताप, कर्करोग वगैरे याच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सुद्धा बुरशीचा वापर केला जातोय. पुढचा प्रश्न काय आहे, पुढचा प्रश्न काय आहे बघा, मानमोडी या आजारावर विचारलेला प्रश्न. अतिसूक्ष्म विषाणूपासून होणाऱ्या या रोगामुळे कोंबड्यांची मान वाकडी होते. कोंबड्यांची मान वाकते, त्या रोगाला काय म्हणतात, त्या रोगाला मानमोडी म्हणतात. पण तो कोणता विषाणू, कोंबड्या मारतात बघा. नेमकं त्याचं आता या मानमोडी रोगामध्ये नेमकं काय होतंय ते आम्हाला माहीत असलं पाहिजे. बघा याच्यात मग तुम्हाला काय राणीखेत, गंबोरा, मॅरेक्स, साल्मोनेलिस असे ऑप्शन दिलेले आहेत. मानमोडी होण्यासाठीचा विषाणू तुम्हाला या ठिकाणी विचारलेला आहे. 14 नंबरचा या ठिकाणचा हा प्रश्न आहे मित्रांनो. राणीखेत हा तो विषाणू. कोणता? राणीखेत. राणीखेत विषाणू नेमकं काय होतंय, कोंबड्यांसंदर्भात हा जो आजार आहे बघा याला इंग्रजीमध्ये काय म्हटलेलं आहे ते तुम्ही बघतायत. व्हिरुलेंट न्यूकासल डिसीज असं त्याला इंग्रजीमध्ये नाव आहे. राणीखेत हा जो मानमोडी नावाचा आजार आहे, UN असं आपण त्याला म्हणतो. आणि त्याच्यावर उपाय काय माहिती का, लसीकरण करणे. आधीच लसीकरण करून ठेवा, बस तो होणार नाही. आता इथे सगळ्यात महत्वाचं राणीखेत किंवा ज्याला न्यूकॅसल डिसीज असं सुद्धा म्हणतो आम्ही. काय म्हणतोय? न्यूकॅसल डिसीज. ओके, हा आजार संसर्गजन्य पटकन पसरतो. प्रथम हा इंग्लंडमध्ये न्यूकॅसल या ठिकाणी दिसला होता. भारतामध्ये हा उत्तर प्रदेशातील राणीखेत या ठिकाणी आढळून आला होता 1928 मध्ये. म्हणून याला आम्ही काय म्हणतो, राणीखेत. बघा याला न्यूकॅसल का म्हणायचं, ब्रिटनमध्ये त्या ठिकाणी, आणि भारतामध्ये राणीखेत या ठिकाणी. म्हणून याला ते नावं, त्या नावांच्या मागचा अर्थ बघा. ही कोंबडीची मान या ठिकाणी तुम्हाला वाकडी झालेली दिसते आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, मातीची तुलनात्मक आम्लता विम्लता दर्शवणाऱ्या परिणामास काय म्हणतात? परिमाण म्हणूया आपण याला, परिमाण असा शब्द येतो. ओके, आम्लता विम्लता, तुलना करायची मातीची.
किती आम्ल आहे किती विम्ल आहे, मग ती कशामध्ये केली जाईल, पोत, सामू, पोयटा की रेगूर. 15 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर. मित्रांनो, त्याला आम्ही सामू असं म्हणत असतो. काय म्हणत असतो, सामू असं म्हणत असतो, जे की तुलना करण्यासाठी वापरली जाते आहे. पुढच्या मुद्द्याकडे आपण जातोय, पुढच्या याच्या विश्लेषणाकडे जातोय आपण. बघा, मातीच्या सामूवर तुम्हाला प्रश्न आहे सातत्याने. आम्हाला समजून घ्यायचं मातीचं सामू म्हणजे काय, तर जमिनीचं आम्ल आणि विम्ल जे आहे, विम्ल म्हणजे काय, अल्कली, किती आम्लता आहे जमिनीमध्ये, किती विम्लता आहे जमिनीमध्ये, हे इथे समजून येतं. त्याचं ते परिमाण आहे. त्यामुळे मातीतलं हायड्रोजन आयन जे आहे का त्याचं प्रमाण कळतं. बघा, हायड्रोजन आयनाचं प्रमाण सामूमध्ये. आणि हे किती तर किती असू शकतो सामू, 1 ते 14. आता एक जनरल जर बघितलं, कुठल्याही पदार्थाचा सामू हा 7 या अंकावर त्या ठिकाणी असतो असेल तर त्याला आम्ही उदासीन असं म्हणतो. म्हणजे 7 जर असेल ना तर तो उदासीन, 7च्या खाली असेल तर तो आम्ल, 7च्या वरती असेल तर तो अल्कली, त्याला विम्लता आम्ही म्हणतो आहे. मातीच्या बाबतीमध्ये मात्र 6.5 ते 7.5 या दरम्यान असणारा हा सामू, त्याला आम्ही उदासीन असं मानतो. किती, 6.5 ते 7.5, जी की मातीची उदासीनता मानली जाते. 6.5च्या खाली जर या ठिकाणी सामू असेल तर तिला आम्ही आम्लीय म्हणतो. आणि 7.5च्या वर जर जमिनीचा सामू असेल तर त्याला आम्ही विम्लधारी असं म्हणतो. ओके. आणि मग सामूचा प्रभाव जो आहे त्याच्यानुसार त्या जमिनीमधल्या विविध घटकांचं प्रमाणावर त्याचा इफेक्ट होत असतो. पुढे आता एखाद्या जमिनीला चांगला बाबा त्या ठिकाणी अन्नद्रव्याचा पुरवठा आहे असं तुम्ही केव्हा म्हणणार, तर सामू जर 5.5 ते 8.5 असेल तरी असं ओके चाललंय. पण 5.5 पेक्षा जर कमी सामू आहे तर जमीन आम्ल झाली. अशा वेळी जमिनीतून पिकांना कॅल्शियम, मॉलिब्डेनम, स्फुरद, गंधक, नत्र याची उपलब्धता कमी आहे. तसेच लोह, ॲल्युमिनियम, मॅग्नीज, तांबे, जस्त यांचं प्रमाण हे गरजेपेक्षा जास्त आहे. पुढे लोह, मॅग्नीज, ॲल्युमिनियम यांचा पिकावर अनिष्ट परिणाम होतोय. स्फुरद मात्र स्थिर स्वरूपात जाऊन त्याची उपलब्धता कमी होते, हे माहीत असलं पाहिजे. पुढे जर सामू 8.5 पेक्षा जास्त झाला तर त्या ठिकाणी सोडियमचे क्षार वाढतायत, हे माहीत असं. बघा, हे इफेक्ट आहे. थोडेसे पुढचे प्रश्न याच्यावर येऊ शकतात. पुढे जमिनीतून पाण्याचा निचरा होत नसेल तर मग ती चोपण जमीन म्हणते. या चोपण जमिनीवर सुद्धा प्रश्न विचारले गेले ग्रामसेवकला. म्हणजे पीक लागवडीला त्या ठिकाणी ते योग्य राहत नाही. तेही मुद्दे आम्हाला माहीत असले पाहिजे. ते कसे हानिकारक ठरतात या बाबी दिल्या. ही PDF तुम्हाला देतोय मी ग्रामसेवक भरतीच्या कोर्समध्ये. STI RCP ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ग्रामसेवक भरतीचा संपूर्ण कोर्स आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला या सगळ्या PDF मागील प्रश्नपत्रिका भेटणार आहेत. ओके. ॲप्लिकेशनची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. पुढचा प्रश्न बघा काय, क्षारयुक्त चोपण जमीन कशामुळे बनतात. आत्ताच आपण याचं उत्तर बघितलं खरं म्हणजे वरती. क्षारयुक्त जमीन जी आहे, चोपण जमीन जी आहे, त्याच्यात नेमकं काय, दीर्घकाळ सिंचन, क्षारयुक्त पाण्याचा वापर, सोडियम क्षारचा अधिक संचय, वरील सर्व 16 नंबरचा प्रश्न आहे. बघा, पहिला म्हणजे सिंचन. तुम्ही खूप पाणी देतायत सारखं सारखं, तुम्ही ऊसाची शेती बघा, तुम्ही क्षारयुक्त पाण्याचाच वापर होतोय डायरेक्टली. त्याच्यानंतर सोडियम क्षाराचा जर तुम्ही जास्त वापर करत असाल ना, मग काय करणार, मग या ठिकाणी गाडी बिघडणार, जमीन चोपण होणार, जमीन क्षारपड जमीन असंही म्हणतो आपण त्याला. ओके. तो एक शब्द तुम्हाला माहित असला पाहिजे, क्षारपड जमीन. मग याच्यामध्ये कोणकोणते प्रकार येतात, क्षारपड म्हणजे काय काय, याच्यामध्ये क्षारयुक्त आहे, याच्यामध्ये चोपण आहे. ओके. म्हणजे क्षारयुक्त चोपण आणि तिसरं चोपण आहे. 3 प्रकार आहे. क्षारयुक्त जमिनीचे किती प्रकार आहेत, 3 प्रकार आहेत, लक्षात ठेवा. आणि याच्यामध्ये आपण बघतोय की जमिनीची सुधारणा करणे जे आहेत त्या बाबी आपल्याला इथे महत्वाचे. क्षारपड का होते, कारण काय त्याच्यामागं, सगळ्यात महत्वाचं म्हणजे उष्ण आणि कोरड्या हवामानाचा जो विभाग येते ते पाऊस कमी असल्यामुळे जमिनीतील क्षारांचा निचरा होत नाही. बघा, कमी पावसामुळे होते कोरड्या प्रदेशात. आता ज्या ठिकाणी सिंचन क्षेत्र आहे तिथे भारी चिकण मातीच्या अतिखोल, काळ्या, निचरा कमी असलेल्या जमिनीला अतिरिक्त पाण्याचा वापर जास्त होतो. निचरा झाला पाहिजे. इथे याच्या मागचा एक प्रॉब्लेम तुमच्या लक्षात येतोय का, निचरा झाला पाहिजे. त्याच्यानंतर नैसर्गिक ओढे नाले बुजवून त्या ठिकाणी जर तुम्ही जबरदस्तीने हे करत असाल तर तिथे सुद्धा क्षार जे आहे ते साचून राहणार आहे आणि जमीन आपली हे होणार आहे, क्षारपड होणार आहे, लक्षात घ्या. आता पुढचा मुद्दा या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे तो म्हणजे क्षारयुक्त जमिनीचे गुणधर्म काय. म्हणजे क्षारयुक्त जमीन कशाला म्हणायचं, सामू किती असतो तर 8.5 पेक्षा कमी सामू असतो, पहिला मुद्दा. दुसरं, विद्युत वाहकता जी आहे का ती 1.5 मी एवढी त्या ठिकाणी जवळपास असते. विनिमय सोडियमचे प्रमाण हे 15% पेक्षा कमी या ठिकाणी असतं. उन्हाळ्यामध्ये जमिनीच्या पृष्ठभागावर क्लोराईड, सल्फेटयुक्त कॅल्शियम असेल, मॅग्नेशियमच्या पांढऱ्या क्षारांचा
पातळ थर दिसतं तिथे उन्हाळ्यामध्ये, काही ठिकाणी तुमचं जास्त प्रमाण असेल तर. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा या ठिकाणी आहे, ऊर्जा ती जास्त खर्च करावी लागते. जर तुमचं पाणी अन्नद्रव्य शोषून घ्यायची जास्त एनर्जी लागते. त्याच्यानंतर जमिनीतील पाण्याची पातळी उथळ असते, पिकांची पाने पिवळी पडून त्या ठिकाणी त्याची वाढ खुंटते, हे सुद्धा आम्हाला माहीत असलं पाहिजे. एवढ्या बाबी. पुढचा प्रश्न आहे, हरभरा पिकाच्या बियाण्यास कोणतं जीवाणू संवर्धन चोळतात? बघा, हरभरा एक अत्यंत महत्त्वाचं रब्बी पीक आहे. त्यावर प्रश्न विचारला तुम्हाला, रायझोबियम लुपिनी, रायझोबियम जापोनिकम, रायझोबियम मेलोलिटी आणि यापैकी नाही. बघा, हरभऱ्यासाठीचं जीवाणू संवर्धक असं आपण त्याला म्हणूया. 17 नंबरचा या ठिकाणचा हा प्रश्न आहे. उत्तर तुम्हाला दिलंय की यापैकी नाही. कोणतं जीवाणू संवर्धक आहे जे की हरभरा पिकाच्या बियाण्यासाठी चोळल्या जातं? कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं, काहीतरी सर्च करा. पुढे, हरळी हे कोणतं तण आहे? हरळी बघा, तुम्ही ते हरळीचं हे बघितलंय का? तुम्ही जर खेड्यातले असाल, प्रत्येक गावामध्ये प्रत्येक शेतामध्ये हरळ असते. ओके, ते दुर्वा म्हणतो ना आपण त्याला, गणपती बाप्पा मोरया त्यावेळेस दुर्वा आणतो आपण. त्या हे काय, वर्षायू, द्विवर्षायू, बहुवर्षायू की यापैकी नाही? म्हणजे किती वर्ष टिकणारं जगणारं असं हे हरळी तण आहे, अशा स्वरूपाचा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. 18 नंबरचा हा प्रश्न आहे. उत्तर आहे बहुवर्षायू असं हे तण आहे. बहुवर्षायू असं हे तण आहे. ओके, 18 नंबरचा प्रश्न बघा. हरळीचं इथे हे चित्र तुम्ही बघताय, बघा कशा पद्धतीचे हे हरळी. हे बघा, तुम्ही कोणत्याही शेतात गेले तुम्हाला अशी हरळ दिसते. ओके, सरळ आहे. मला वाटतं शेतकऱ्यांची मुलं आहे, सगळ्यांना इथे माहीत असणार आहे. आता इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे काय माहिती का? तण आहे. तणाची व्याख्या केली की लागवड केलेल्या पिकामध्ये वाढलेले इतर वनस्पती जे की बिनकामाचे. ओके, मग त्या ठिकाणी त्याचं ठिकाण कसं आहे, त्याचा हंगाम काय आहे, त्यावर काही बाबी ठरतात. पहिल्या हंगामातील ज्वारीचे बिया रुजून काही रोपे दुसऱ्या हंगामातील गव्हाच्या पिकामध्ये वाढली तर त्याला आम्ही तण म्हणतो. म्हणजे तण कशाला म्हणायचं? तुम्हाला ज्वारी तर पीक आहे, पण गव्हाच्या रोपामध्ये जर ज्वारी वाढत असेल तर ते तणच म्हटलं जातं. हे लक्षात घ्या, कारण की ते त्या ठिकाणी अनावश्यक आहे. पुढचा प्रश्न या ठिकाणी आहे, आळू खाताना घसा खवखवतो कारण त्यामध्ये काय असतं? हा एक जनरल आहे, एकदम विज्ञानाचा सोपा प्रश्न. आलिल प्रोपिल डायसल्फाईड, कॅल्शियम ऑक्झॅलेट, रॅफाइड्स, अँथोसियानिन आणि कॅप्सेसिन. 19 नंबरचा हा प्रश्न आहे. मित्रांनो, सरळ सरळ इथे कॅल्शियम ऑक्झॅलेट म्हणून आम्हाला माहीत असतं घसा खवखवतो आहे आळूची पानं खाताना. ते या ठिकाणी महत्त्वाचं आहे आणि ते आम्हाला माहीत असलं पाहिजे. आपण पुढच्या प्रश्नाकडे जातोय. बघा, ही आळूची पानं, तुम्ही ते वड्या खाल्ल्या असतील, आळूची पानं मस्त लागतात, खाऊन बघा, तुम्हाला थोडंसं असं खवखवल्यासारखं होईल त्या ठिकाणी. काय आळूला नेमकं काय म्हणतात तो? आळूला बघा, कलोकेसिया एक्झुलेंटा हे एक त्याचं नाव आहे, शास्त्रीय नाव. आणि कंदमुळ स्वरूपाचं आहे, कंदमुळ स्वरूपात मोडणारं ॲरिशिया सुरण कुळातील वनस्पती. सुरण कुळातली ही वनस्पती आहे, ती माहीत असलं पाहिजे. त्याच्यानंतर ही मुळात आग्नेय आशियातली, पुढे आफ्रिका आशिया खंडामध्ये उष्णकटिबंधीय प्रदेशात चौकडे आढळते आहे. बारमाही उगवणारी ही वनस्पती आहे. पानं आणि कंद खाण्याजोगे या ठिकाणी मानले जातात. आणि ही एक औषधी वनस्पती. मराठवाड्यामध्ये आळूला चमकोरा किंवा चमकुरा असं सुद्धा म्हटलं जातं. आजच्या लेक्चरमधला शेवटचा प्रश्न. ओके, बघा, भारतामध्ये कोणत्या प्रकारच्या खतांचा वापर मोठ्या प्रमाणात आहे? भारतामधली खतं, स्फुरद, पालाश, नत्रयुक्त यापैकी वेगळं. 20 नंबरचा प्रश्न आहे. मित्रांनो, भारतामध्ये सर्वाधिक खतं कोणती वापरल्या जातात? नत्रयुक्त खतं वापरल्यात. बघा, या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल, एक तुम्हाला लेटेस्ट तक्ता दिला इथे, हे चित्र तुम्ही बघू शकतात. भारतामधील खताचा वापर जो आहे त्या संदर्भात काही एकदम लेटेस्ट मधल्या बाबी या ठिकाणी मी काढलेल्या आहे. फर्टिलायझर कन्झम्पशन म्हटलेले आहे, पर युनिट ऑफ लँड. म्हणजे या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर मित्रांनो, तुमच्या लक्षात येईल की 175 किलोग्रॅम पर हेक्टरी वापर आहे 2018 मध्ये खताचा. बरं, हेक्टरी म्हणतोय मी, 175 किलोग्रॅम तेवढं या ठिकाणी लक्षात ठेवा. आणि इथे जर बघितलं 1969 पासून तो त्या ठिकाणी वाढलेला आहे 12.4 किलोग्रॅमने, ते आम्हाला माहीत असलं पाहिजे. त्याच्यानंतर इतर जे आहे ॲव्हरेज रेट इथे 5.96 दिलेला आहे. इथे भारतातली जी DAP, NPK, SSP, ऑदरची टक्केवारी तुम्हाला या ठिकाणी दिसते आहे. DAPची टक्केवारी या ठिकाणी वाढलेली आपल्याला दिसते आहे, ते लक्षात घ्या. युरियाचा बघा 82% वापर आहे. DAP आणि ऑदर खतं 16%. त्याच्यानंतर नायट्रोजनचा 2% वापर आहे, तो आम्हाला कळायला पाहिजे. STI RCP ॲप्लिकेशन, ग्रामसेवक भरतीचा संपूर्ण कोर्स इथे जाऊन तुम्ही घेऊ शकतात, अभ्यास करू शकता.
चला, सगळ्यांनी एकदा लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. इथे आपण थांबूया. धन्यवाद.